कर्जतचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी तालुक्यातील तस्करी होत असलेल्या लाल मातीचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे। सोमवारी मध्यरात्री 11:30 ते 4 या वेळेत लाल मातीची तस्करी करणारे हायवा ट्रक धाडी टाकून ताब्यात घेण्यात आले। समाज माध्यमांवर कर्जत तालुक्यातील नांदगाव, खांडस आणि ओलमन भागातून असे लाल माती घेऊन जाणारे ट्रक दररोज जात असल्याच्या चर्चा दिसून येत होत्या। मात्र कोणी तक्रार केली तर महसूल विभागाचे तलाठी धातूर-मातूर कारवाई करत होते। एकदाही लाल माती घेऊन जाणारा ट्रक प्रशासनाने पकडला नव्हता। पत्रकारांनी लाल माती घेऊन जाणारे ट्रक कोणत्या भागातून येतात, कुठे माती टाकली जाते, स्थानिक पातळीवर जेसीबी मशीन कोण पुरवते यांची इत्थंभूत माहिती संकलित करून ही सर्व माहिती कर्जतचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांना दिली। त्यानुसार सोमवारी रात्री तहसीलदार ॲक्शन मोडवर येत कशेळेकडे आपले सहकारी मंडळ अधिकारी बाबासो शेटे, तलाठी निलेश पवार, दत्ता ठोकळ यांच्यासोबत ग्रुप करून लाल मातीची तस्करी होत असलेल्या भागात सर्च मोहीम सुरू केली। यावेळी त्यांनी कशेळे खांडस रस्त्यावर 3 हायवा गाड्या यांना लाल माती यांची वाहतूक करत असताना पकडले। तहसीलदार आणि पोलीस असल्याचे पाहून 7 हायवा गाड्या तेथेच टाकून त्या गाड्यांचे चालक जंगलात पळून गेले।